नमस्कार, मी निलेश गिरे तुम्हा सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 ज्याचं नाव आहे आनुवंशिकता व उत्क्रांती या आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत। तर हे प्रकरण सुरू करण्यापूर्वी आपण त्या प्रकरणाची एक छोटीशी ओळख करून घेऊया। तर या प्रकरणाच्या सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी काही मुद्दे देण्यात आलेले आहेत। हे मुद्दे म्हणजे काय की हे ते मुद्दे जे ह्या प्रकरणामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत। तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू शकतो की आपला जो हा पूर्ण चॅप्टर आहे किंवा हे जे पूर्ण प्रकरण आहे ते आपण 2 टप्प्यामध्ये विभाजित करू शकतो। एक टप्पा जो असणार आहे तो असेल आनुवंशिकता आणि दुसरा टप्पा जो असणार आहे ते असेल उत्क्रांती। मग एक भाग ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला जो शिकायचा आहे तो पूर्ण आनुवंशिकतेशी संबंधित असेल आणि दुसरा भाग जो आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे तो पूर्णपणे उत्क्रांतीशी संबंधित असेल। मग पहिल्या टप्प्यामध्ये आनुवंशिकता शिकत असताना असे कोणते मुद्दे येतं जे आपल्याला आनुवंशिकतेशी संबंधित आहेत तर ते आपल्याला शिकायचंय। आनुवंशिकता कशाला म्हणतात, आनुवंशिक बदल कशाला म्हणतात, हा तुमचा पहिला पॉइंट आहे। नंतर सेंट्रल डॉग्मा शिकायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण असे 3 मुद्दे दिलेले आहेत। मग डीएनए आरएनएच्या मदतीने प्रथिने बनवतो, मग आपल्याला डीएनए शिकावं लागेल, आरएनए शिकावं लागेल, नेमकं प्रथिने काय असतात ते पाहावं लागेल। तिथून पुढे या प्रकरणाचा दुसरा टप्पा चालू होईल तो म्हणजे उत्क्रांती। तर इथं काय आहे की उत्क्रांती काय असते, जर पृथ्वीवरती खरंच उत्क्रांती झाली आहे तर असे कोणते कोणते पुरावे आपल्याकडे आहेत की जे आपल्याला सिद्ध करतात की पृथ्वीवरती उत्क्रांती झाली आहे ते आपल्याला पाहावं लागेल। मग आपल्याला ते उत्क्रांतीचे पुरावे त्यांचे प्रकार पाहावे लागतील। उत्क्रांती कोणत्या पद्धतीने झाली याच्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचं स्वतःचं काहीतरी मत असतं, त्याला म्हणतात ते त्या शास्त्रज्ञांचे सिद्धांत असतात। जसं की आपल्याला इथं डार्विनचं मत पाहायचंय, आपल्याला लॅमार्कचं काय म्हणणं आहे की कोणत्या पद्धतीने पृथ्वीवरती उत्क्रांती झाली ते पाहायचंय। त्यानंतर उत्क्रांतीच्याच माध्यमातून नवीन नवीन प्रजाती किंवा सजीवांच्या जाती तयार होत असतात, त्याला जाती उद्भव किंवा जाती निर्माण म्हणतो आपण, ते आपल्याला पाहायचंय। आणि शेवटी आपण म्हणजे मानव, या पृथ्वीवरती मानव कसा तयार झाला, मानवाच्या उत्क्रांतीला कुठून सुरुवात झाली आणि आजपर्यंत कोणत्या टप्प्यापर्यंत मानवाची उत्क्रांती झालेली आहे, एवढे जे मुद्दे असतील ते आपल्याला या प्रकरणामध्ये कव्हर करायचे। तर या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहणार आहेत तर हा जो एक पहिला आपला या प्रकरणाचा किंवा तुमच्या पुस्तकातील जो पहिला परिच्छेद आहे किंवा पॅराग्राफ आहे तेवढाच पॅराग्राफ आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहेत। तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय आहे तर हे मुद्दे जरी तुम्हाला दिसत नसेल तर याचा आपल्याला काही गरज नाहीये, आपण पूर्ण ह्याच्या स्पेशल स्लाइड बनवलेल्या आहेत। तर हे मुद्दे जे आपण आता पाहिले जे की आपल्याला या प्रकरणामध्ये कव्हर करायचे, खाली तुम्हाला थोडे आठवा, याच्यामध्ये 3 प्रश्न येतं, ते 3 प्रश्न आपण पुढे पाहणार आहेत आणि त्यानंतर खाली आपला मुद्दा चालू होईल आनुवंशिकता व आनुवंशिक बदल। तर मग ह्या परिच्छेदामध्ये काय दिलंय, आनुवंशिकता कशाला म्हणतात आणि काही असे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे महत्वाचे शोध आहेत ज्याचा या आनुवंशिकतेशी संबंध आहे। मग त्या शास्त्रज्ञांनी कोणता शोध लावला तेवढा त्यांचा एक छोटासा इंट्रोडक्शन किंवा ओळख तुम्हाला ह्या परिच्छेदामध्ये देण्यात आलेली आहे। तर मग हे पहिल्यांदा हे 3 जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत। हेच 3 प्रश्न तुम्हाला कशात देण्यात आले तर थोडे आठवा। थोडे आठवा म्हणजे काय, कधी ना कधी मागे 9वी मध्ये असताना 8वी मध्ये असताना कुठंतरी तुम्हाला हे मुद्दे शिकवण्यात आलेले आहेत किंवा ह्या गोष्टी शिकवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या संबंधित असणारा हा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला असं लिहिलंय की थोडे आठवा। तर ठीक आहे, नसल आठवत तरी आपण पाहूया। तर या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय की सजीवाच्या पेशीच्या केंद्रकामध्ये आपली जी सेल असते ज्याला आपण पेशी म्हणतो, तिचा जो न्यूक्लियस ज्याला मराठीत आपण केंद्रक म्हणतो, त्या केंद्रकामध्ये असा कोणता घटक असतो की ज्या घटकातून त्या घटकाच्या मार्फत एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे काही गुणधर्म जातात ज्यांना आपण आनुवंशिक गुणधर्म म्हणतो। मग आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा असा कोणता घटक आहे जो तुम्हाला सजीवांच्या कुठे सापडतो, पेशी केंद्रकामध्ये। मग समजा ही एक पेशी आहे आणि हा त्या पेशीचा केंद्रक आहे, तर मग ही पेशी असेल तर हा झाला त्या पेशीचा केंद्रक। तर ह्या पेशी केंद्रकाच्या आतमध्ये असा कोणता घटक आहे जो घटक मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे म्हणजेच आई वडिलांकडून पुढे संततीकडे काही गुणधर्म वाहून नेऊ शकतो। तर ते जे गुणधर्म आहेत जे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतात त्यांना म्हणत असतात कोणते गुणधर्म, आनुवंशिक गुणधर्म। जसं की
समजा केसांचा प्रकार सरळ केस असतील का कुरळे केस असतील, जर आपल्या वडिलांचे किंवा आईचे कोणाचे तरी कुरळे केस आहेत तर त्याच पद्धतीने पुढच्या पिढीकडे पण कुरळे केस येऊ शकतात. आईच्या किंवा वडिलांच्या कोणाचा तरी डोळ्याचा समजा तपकिरी रंग आहे म्हणजे डोळ्यांचा रंग, मग दुसरा समजा गुणधर्म समजण्यासाठी दुसरा कोण आहे, डोळ्यांचा रंग. तर हे असे गुणधर्म आहेत जे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतात, आई वडिलांकडनं आपल्याकडे येऊ शकतात. तर यांना कोणते गुणधर्म म्हणतात, अनुवंशिक गुणधर्म. तर हे गुणधर्म एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असताना या पेशीच्या केंद्रकात असा कोणता घटक आहे ज्याने हे गुणधर्म वाहून नेले. तर मग हा जो केंद्रक आहे ह्या केंद्रकामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या केंद्रकामध्ये आपल्याला एक महत्वाचा घटक सापडतो, ज्या घटकाचं नाव आहे DNA. आणि हा जो DNA असतो त्या DNA ला जर समजा आपण आता त्याला आपण खूप डिटेलमध्ये शिकणार आहेत, सेंट्रल डॉग्मा शिकण्याच्या अगोदर आपण पूर्ण डीएनएचं स्ट्रक्चर शिकणार आहेत. आणि तिथं जरी आपण नाही शिकलो तरी ज्यावेळेस आपण सजीवांमधील जीवन प्रक्रियामध्ये पेशी विभाजन शिकणार आहे तिथं आपल्याला खूप गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये शिकावं लागेल डीएनएचं स्ट्रक्चर. हा जो डीएनए असतो, डीएनएच्या तुकड्याला तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं असेल तर समजा हा एक डीएनएचा तुकडा आहे, हा एक डीएनएचा तुकडा आहे, तर डीएनएच्या तुकड्याला म्हणत असतात जनुके. मग समजा हा आहे जनुक क्रमांक 1, हा आहे जनुक क्रमांक 2, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणत असतो आपण जीन्स. ठीक आहे, मग डीएनए आणि डीएनएच्या तुकड्याला म्हणायचं जीन्स आणि मराठीमध्ये म्हणायचं जनुके. तर समजा एवढ्या जनुकाकडे माहिती आहे की कशा पद्धतीने केस असतील, याच्याकडे माहिती आहे कशाबद्दल, डोळ्यांचा रंगाबद्दल. आणि तो डीएनए आपल्याकडे आला तर त्या डीएनए मधले जनुके आपल्याकडे येतात आणि जनुकाकडे कोण असते, गुणधर्माची माहिती. जसं का जनुक क्रमांक 1 कडे कोणाची माहिती आहे, केसाचा प्रकार कोणता असेल, मग त्याच्यामध्ये कुरळे केस असतील का सरळ केस असतील. जनुक क्रमांक 2 कडे कोणाची माहिती आहे, डोळ्याचा रंग, मग काळे डोळे असतील का तपकिरी असतील का निळे डोळे असतील, याची माहिती कोणाकडे, जनुक क्रमांक 2 कडे. मग जनुके काय येतं, तर जनुके हे डीएनएचा भाग येतं ज्यांच्याकडे एखाद्या विशिष्ट गुणधर्माची काय असते, माहिती असते. आणि तो डीएनए पेशीच्या केंद्रकात बसतो आणि मग तो पेशी केंद्रकातला जो डीएनए तो जर पुढच्या पिढीकडे गेला तर त्या डीएनए मधले जनुक पण येतात आणि त्या जनुकामध्ये असणाऱ्या गुणधर्माची माहिती पण येते. आणि ते जे गुणधर्म डीएनए मध्ये असणाऱ्या जनुकांमध्ये ज्यांची माहिती असते, जे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतात, त्यांनाच म्हणतात अनुवंशिक गुणधर्म. मग आपण त्या प्रश्नाचं उत्तर काय लिहू शकतो की पेशी केंद्रकामध्ये असणारा डीएनए ज्याला म्हणतात डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, हा असा घटक आहे जो एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे कोणते गुणधर्म घेऊन जाऊ शकतो, अनुवंशिक गुणधर्म घेऊन जाऊ शकतो. नंतर दुसरा प्रश्न आहे, आपल्या माता पित्यांची म्हणजेच आपले जे आई वडील येतं आणि त्यांचे शारीरिक आणि मानसिक लक्षणं संततीकडे संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. म्हणजेच काय, माता पिता म्हणजे आपली मागची पिढी, संतती म्हणजे आपली पिढी. मग मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे जे शारीरिक किंवा मानसिक लक्षण असतात, शारीरिक म्हणजे आपलं शरीर कसं असेल, त्याचे केस कसे असतील, त्याचे डोळे कसे असतील, त्याची उंची कशी असेल, त्याच्या हातापायाची रचना कशी असेल, त्याच्या नाकाची रचना कशी असेल, हे कोण झाले, आपले शारीरिक लक्षण. परंतु तो वागल कसा, त्याची वागणूक कशी असेल, आपण होण्या की थोडक्यात ते त्याचे कोण झाले, मानसिक लक्षण. मग हे जे शारीरिक लक्षण किंवा जे मानसिक लक्षण येतं, जे माता पित्याकडून म्हणजे आई वडिलांकडून त्यांच्या संततीकडे म्हणजेच मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात, ट्रान्सफर होतात. मग समजा शारीरिक लक्षण आहे, फॉर एक्झाम्पल सरळ केस, हे शारीरिक लक्षण मला मागच्या पिढीने माझ्याकडे संक्रमित केलंय. काळे डोळे हे मागच्या पिढीकडून आलेलं माझं शारीरिक लक्षण आहे. मग हे जे लक्षण आहेत जे मागच्या पिढीकडून म्हणजे माता पित्याकडून माझ्याकडे म्हणजे संततीकडे आले, तर थोडक्यात काय विचारायचंय, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ज्यावेळेस हे लक्षण जात असतात, ते शरीराबद्दलचे असतील, त्यांच्या वागणुकी किंवा मानसिक लक्षण असतील, तर हे लक्षण पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला क्रियेला काय म्हणतात, तर त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात हेरिडिटी आणि
मराठीमध्ये आपण त्याला म्हणणार आहेत आनुवंशिकता. मग एका पिढीकडून म्हणजे माता पित्यांकडून पुढच्या पिढीकडे म्हणजे संततीकडे, त्यांच्या मुलाबाळांकडे, त्याला म्हणतो आपण संततीकडे, हे गुणधर्म जाण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? आनुवंशिकता. आता तिसरा प्रश्न विचारलाय, डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो? तर आपल्याला माहिती आहे डीएनएच हा घटक आहे जो कुठे असतो? आपल्या पेशी केंद्रकामध्ये. डीएनए मध्ये असतात जनुके आणि जनुकांमध्ये असते वेगवेगळ्या गुणधर्माची माहिती. मग जर डीएनए पुढच्या पिढीकडे जातो तर ते जनुके पुढच्या पिढीकडे जातात, त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या गुणधर्मांची, ज्याला आपण आनुवंशिक गुणधर्म म्हणतो, त्यांची पण माहिती पुढच्या पिढीकडे जाते. म्हणून आता पुढचा प्रश्न आलाय की जर डीएनए मुळे ही माहिती पुढे जाते तर डीएनए कोणत्या कोणत्या घटकांचा बनलेला आहे? मग जो डीएनए, त्या डीएनए ला आपण म्हणत असतो डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक आम्ल. ठीक आहे, आणि ह्याला आपण इंग्लिश मध्ये असं लिहितो डीएनए, दॅट इज डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. नावात जरी कळायला थोडंसं हार्ड वाटत असेल तर ज्यावेळेस आपण डीएनए आणि आरएनए ला डिटेल शिकू त्यावेळेस एकदम इझी वाटून जाईल. म्हणजे काय? तर न्यूक्लिक म्हणजे केंद्रक, केंद्रकामध्ये सापडणारं असं ऍसिड म्हणजे कोण? आम्ल, ज्याच्या आतमध्ये कोणती शर्करा आहे? डी ऑक्सी राइबोज शर्करा. तर आपल्याकडे न्यूक्लिक आम्लाचे दोन प्रकार आहेत. तर न्यूक्लिक आम्लाचे दोन म्हणजे काय? न्यूक्लिक आम्लाला इंग्लिश मध्ये म्हणतात न्यूक्लिक ऍसिड. मग एक कोण आहे? न्यूक्लिक आम्ले. तर या न्यूक्लिक आम्लाचा मिनिंग आहे केंद्रकात सापडणारे आम्ले किंवा ऍसिड, त्यांना म्हणतात न्यूक्लिक आम्ले. आणि मग त्याला आपण मराठीत म्हणू शकतो केंद्रक आम्ले. एकाचं नाव आहे आपल्याकडे RNA आणि एकाचं नाव आहे आपल्याकडे DNA. हे दोन आपल्याकडे असणारे कोण येतं? न्यूक्लिक आम्ले. RNA ला आपण तिथं गेलो म्हणणार येतं रायबो न्यूक्लिक ऍसिड, म्हणजे केंद्रकात सापडणारं असं ऍसिड ज्याच्याकडे रायबोज नावाची शर्करा आहे. आणि डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणजे केंद्रकामध्ये सापडणारं असं आम्ल ज्याच्या आतमध्ये डीऑक्सिरायबोज नावाची शर्करा आहे. मग हे दोन न्यूक्लिक आम्ल येतं. तर त्यात प्रश्न काय विचारलाय की डीएनएचा जो रेणू असेल तो कोणत्या घटकांपासून बनलेला आहे? मग आरएनए असेल किंवा डीएनए असेल तर दोघं पण कोण येतं? तर हे दोघं पण इंग्लिश मध्ये सांगायचं म्हटलं तर हे दोघं पण आहेत पॉलिमर. म्हणजेच या दोघांची पण एक चैन प्रेझेंट असते, म्हणजेच त्याला म्हणतात की त्यांची एक कोण प्रेझेंट असते? श्रंखला प्रेझेंट असते. आणि चैन म्हटल्याच्या नंतर काय की चैन बनवण्यासाठी तुम्हाला असे छोटे छोटे घटक एकमेकाला जोडल्याच्या नंतर ती चैन बनत असते. मग समजा ही एक लॉंग चैन, लांब चैन म्हणजे मी कोण बनवली? श्रंखला. या श्रंखलेचं नाव काय असतं? तर ह्या श्रंखलेचं नाव असतं इंग्लिशमध्ये, आता पहा काही शब्द असे आहेत की ते मराठीत आणि इंग्लिशमध्ये सेम येतं. मग समजा ही जी श्रंखला आहे या श्रंखलेचं नाव आहे, म्हणजे ही जी चैन आहे जिला इंग्लिशमध्ये म्हणतात की हा जो पॉलिमर आहे. मग मला लांब चैन म्हणजे पॉलिमर बनवण्यासाठी, ठीक आहे, पॉलिमरचा मिनिंग असतो इंग्लिशमध्ये लांब श्रंखला, म्हणजेच लांब कोण? चैन. तर ही चैन जर मला बनवायची असेल तर ही चैन बनवण्यासाठी मला अनेक छोटे छोटे घटक एकमेकाला मी जोडेल तर ही चैन किंवा श्रंखला बनू शकते. मग तो डीएनए असेल किंवा आरएनए असेल तर दोघं पण एक प्रकारची लांब अशी कोण असते? श्रंखला किंवा चैन असते. तर ही चैन बनवण्यासाठी त्या चैनचं नाव काय असतं? तर ह्या चैनचं नाव असतं, तिला म्हणतात पॉली न्यूक्लियोटाइड श्रंखला किंवा चैन. मग ह्या पूर्ण चैनचं नाव काय झालं? पॉली. आता पॉलीचा मिनिंग काय आहे? तर पॉलीचा मिनिंग आहे अनेक. पॉलीचा मिनिंग काय असतो?
अनेक अनेक कोण जोडले? न्यूक्लिओटाइड. अनेक न्यूक्लिओटाइड, एक न्यूक्लिओटाइड, दुसरा न्यूक्लिओटाइड, तिसरा, अनेक न्यूक्लिओटाइड एकमेकांना जोडल्याच्या नंतर जी लांब चेन तयार होते त्या लांब चेनला किंवा श्रंखलेला काय म्हणतात? पॉलीन्यूक्लिओटाइड श्रंखला किंवा पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. अशा दोन श्रंखला तुम्हाला कोणामध्ये पाहायला मिळतात? डीएनए मध्ये. मग जर तुम्ही डीएनए मध्ये दाखवतात की ही एक श्रंखला आहे, तर ही एक श्रंखला आहे म्हणजेच हिच्यामध्ये ही एक लांब चेन आहे जिचं नाव कोण आहे? पॉलीन्यूक्लिओटाइड श्रंखला, कारण तिच्यात अनेक कोण जोडले गेलेत? न्यूक्लिओटाइड. अशा दोन असतात. जर तुम्ही कोणाचं स्ट्रक्चर दाखवलं तर डीएनएचं, मग डीएनए मध्ये तुम्ही अशा दोन दाखवतात. आणि आरएनए मध्ये एकच असते. मग आरएनए असेल, मग तो आरएनएचा रेणू असेल किंवा डीएनएचा रेणू असेल, जे की आमचे दोन कोण येतं? न्यूक्लिक आम्ल. तर हे दोघं पण कोणाचे बनलेले येतं? श्रंखला. तर त्या श्रंखलेचं किंवा चेनचं नाव काय आहे? पॉलीन्यूक्लिओटाइड चेन किंवा पॉलीन्यूक्लिओटाइड श्रंखला. म्हणजे अशी श्रंखला जिच्यात अनेक कोण जोडलेले असतात? न्यूक्लिओटाइड. मग आता प्रश्न हा आहे की एक न्यूक्लिओटाइड काय असतो? तर मग ज्या वेळेस तुम्ही न्यूक्लिओटाइड शिकूया आपण. आता इथं आपण बेसिक शिकतो ते, तर आपण काही स्किप नाही करणार आहे, सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहेत. मग एक न्यूक्लिओटाइड काय असतो? तर पहा, तो छोटा घटक जो आम्हाला डीएनए ची चेन ज्या दोन असतात आणि आरएनए ची चेन किंवा श्रंखला जी एक असते ते बनवण्यासाठी लागणारा छोटा घटक. पहा, जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पाहिलं तर लांब चेनला म्हणतात पॉलिमर. की लांब चेन बनवण्यासाठी जो छोटा घटक एकानंतर एक आपण त्या चेन मध्ये जोडलेला असतो, ज्याच्यामुळे लांब चेन बनते, तिला म्हणतात मोनोमर. तसंच इथं जी आमची लांब चेन आहे, ज्या डीएनए मध्ये दोन येतात आणि आरएनए मध्ये एकच आहे, त्या लांब चेनचं नाव आहे पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. नावातच आहे, पॉलीचा मिनिंग असतो अनेक, न्यूक्लिओटाइड पासून बनलेली चेन. म्हणजे आम्हाला अगोदर कोण लागतील? न्यूक्लिओटाइड. मगच आम्ही चेन म्हणजे एकतर डीएनए किंवा कोण बनवू शकतो? आरएनए. तर मग जो न्यूक्लिओटाइड आहे, ह्या न्यूक्लिओटाइडला बनवायला असे तीन कोण लागतात? घटक. तर तीन घटक म्हणजे कोण? तर तुम्हाला एक 5 कार्बनची कोण लागेल? शर्करा. मग तुम्हाला अगोदर एक लागते शर्करा, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत लागतो एक नायट्रोजन युक्त, थोड्या वेळासाठी मी त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो बेस, आणि तिसरा तुम्हाला लागतो त्याच्यासोबत जोडायला फॉस्फेट. असे तीन घटक जर तुम्ही एकमेकांसोबत जोडले तर तुमचा एक कोण बनतो? न्यूक्लिओटाइड. आणि हे न्यूक्लिओटाइड जर तुम्ही एकमेकाला जोडले तर न्यूक्लिओटाइडची चेन म्हणजे बनतो पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. आणि अशा दोन चेन सोबत जोडल्या तर कोण बनतो? आपला डीएनए. मग त्याच्यामध्ये जसं की शर्करामध्ये आम्हाला लागते इथं 5 कार्बन असणारी शर्करा, जिला आम्ही म्हणतो डी ऑक्सी रायबोज. मग शर्करा कोणती लागते आम्हाला? डी ऑक्सी रायबोज. आणि जर तो आरएनएचा असेल तर मग आम्हाला तिथं कोण लागते? रायबोज. पण मग आपल्याला माहिती आहे की आम्हाला डीएनए बनवायचा असेल तर डीएनए बनवण्यासाठी कोण लागतील? न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड स्वतः किती घटकांचा बनलाय? 3 घटकांचा. एक 5 कार्बन असणारी शर्करा, एक दुसरे कोण असतात? नायट्रोजन युक्त, ज्याच्या असंच एक स्ट्रक्चर, त्याच्या आतमध्ये नायट्रोजन असतो. जसं की त्यांचे नाव तुम्ही ह्याच्या अगोदर ऐकले असतील, नसतील ऐकले तरी आपण नंतर शिकणार येतं. त्यांचे नाव जे येतं ज्याच्यामध्ये आहे ऍडेनिन, ज्याला ए लिहितात. दुसरा आहे गॉनाइन किंवा गॉनिन, ज्याला जी लिहितात. तिसरा आहे थायमिन, ज्याला आपण टी लिहितो. आणि नंतर आहे सायटोसिन, ज्याला आपण सी लिहितो. ह्याला म्हणतात नायट्रोजन युक्त बेसेस. ठीक आहे, किंवा नायट्रोजन बेसेस इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. मग एक शर्करा, तिला नायट्रोजन युक्त बेस, आणि तिसरा जर कोण जोडला? फॉस्फेट, किंवा त्याला म्हणतात फॉस्फरिक आम्ल, दॅट इज द फॉस्फरिक ऍसिड. या तीन गोष्टी एकमेकाला जोडल्या तर मग काय होतं?
तर मध्ये अशी असते 5 कार्बनची शर्करा, तिला इकडे जोडलेला असतो NB लिहितो इंग्लिश मध्ये, त्याला म्हणतो आपण नायट्रोजन युक्त बेस, आणि इकडे तिला जोडलेला असतो P म्हणजे फॉस्फेट. या 3 गोष्टी एकमेकाला जोडल्या तर एक कोण बनतो? न्यूक्लियोटाइड. आणि असे अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडले तर मग एक कोण बनली, अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडल्यावर ही एक बनली पॉली न्यूक्लियोटाइड चेन, आणि ही दुसरी कोण बनली? पॉली न्यूक्लियोटाइड चेन. 2 पॉली न्यूक्लियोटाइड चेन एकमेकाला हायड्रोजन बंधाने किंवा बॉन्डने जोडल्या तर आमचा एक पूर्ण रेणू बनतो. कोणाचा? डीएनएचा. आणि जर काहीच नाही कळलं तर ज्यावेळेस आपण डीएनए सेपरेट शिकणार येतं आपल्याला पेशी विभाजन मध्ये, किंवा पुढचा जो आपला पार्ट आहे आपल्याला ज्यावेळेस सेंट्रल डॉग्मा शिकायचं तिथं, त्यावेळेस आपल्याला अजून डिटेलमध्ये कळेल की मग हा जो नायट्रोजनस बेस आहे की तो एकतर ए असू शकतो, टी असू शकतो, सी असू शकतो, किंवा कोण असू शकतो? जी असू शकतो. मग ह्या सगळ्यावरून काय कळलं? जर आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल की प्रश्न असा होता की डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो, तर डीएनएचा रेणू अगोदर जर आम्ही पाहिलं तर 2 कोणांपासून बनलेला असतो? शृंखला, 2 चेन. ज्यांचं त्या चेनचं नाव काय असतं? त्या चेनचं नाव असतं पॉली न्यूक्लियोटाइड शृंखला, म्हणजेच अनेक न्यूक्लियोटाइडची बनलेली चेन. मग त्याच्यामध्ये म्हणजेच अनेक कोण जोडलेले असतात? न्यूक्लियोटाइड. आणि याच्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर मग एक न्यूक्लियोटाइड हा कोणाकोणाचा बनलेला असतो? 5 कार्बन असणारी शर्करा, त्याच्यासोबत असतो एक नायट्रोजन युक्त कंपाऊंड किंवा घटक ज्याच्यामध्ये नायट्रोजन असतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे फॉस्फेट. या तिघांचा मिळून किंवा फॉस्फरिक आम्ल, या तिघांचा मिळून एक न्यूक्लियोटाइड, त्यांची चेन तिला म्हणतात पॉली न्यूक्लियोटाइड शृंखला. अशा 2 शृंखला किंवा चेन एकमेकाला जोडून आमचा एक कोण बनलेला असतो? डीएनएचा रेणू. ठीक आहे. तर पहा, आपण याच लेक्चरमध्ये पूर्ण पहिला परिच्छेद कव्हर करणार होतो, परंतु जर ते पूर्ण एकाच प्रकरणामध्ये आपण कव्हर करायला गेलो तर हा जर पॉइंट तिथंच आपण घेतला, कोणता? अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, तर हे लेक्चर खूप मोठं होईल, ज्यामुळे ते पाहायला पण बोर वाटू शकतं, किचकट वाटू शकतं. त्याच्यामुळं पहिलं प्रकरण किंवा आपलं जे पहिलं लेक्चर आहे ते आपण इथंच थांबूया, आणि हा जो मुद्दा आहे अनुवंशिकता व अनुवंशिक बदल तो आपण आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये एखादा मुद्दा कळला नसेल तर तुम्हाला काय कळलंय काय नाही कळलंय तुमचं जे मत आहे ते खाली कॉमेंट सेक्शन मध्ये स्पष्ट करायचंय, व्यक्त करायचंय, आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.